आज आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने आम्ही जे सहकार परिषद आयोजित केली त्याचं आयोजन सहकारी बँक कर्मचारी आणि सहकार सेना या दोघांच्या विद्यमाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला। हा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात एक कल्पना आली की सहकार चळवळी फार मोठी आहे आणि देशाला हितकारक आहे, म्हणून स्वतंत्र एक सहकार खातं निर्माण केलं पाहिजे आणि ते निर्माण केलं। अमित भाई शहांच्याकडे ते सोपवलं। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनाही त्याचं राज्यमंत्री केलं। या सहकाराचं महत्व काही राज्यापुरतं होतं, देशभर पसरावं आणि एक जगाला पण संदेश द्यावा ही त्याच्या मागची भूमिका होती। आणि म्हणून हे औचित्य साधून आम्ही विचार केला की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सहकारी पतसंस्था आहेत, सहकारी बँका आहेत, जिल्हा बँका आहेत, राज्य बँका आहेत, यामध्ये काम करणारा कार्यकर्ता असेल, सभासद असेल, संचालक असेल, अध्यक्ष असेल, मुख्य व्यवस्थापक असेल, कर्मचारी, हे सगळे जे असतील यांचं आपण एकत्रीकरण केलं पाहिजे। मग ती पतसंस्था असेल, अर्बन बँक असेल, जिल्हा बँक असेल, राज्य बँका, हे सगळं एकत्र करून ते स्नेह संमेलन आहे, खरा विचारांची देवाणघेवाण आहे। आणि म्हणून काही प्रमुख मंडळींचा मी या ठिकाणी मार्गदर्शन, ज्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आज फारच छान मार्गदर्शन केलं। सहकाराविषयी त्यांच्या भावना या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केल्या की सहकार का वाढलाय, सहकारात समृद्धी हा नारा त्यांनी दिला आणि त्याचं महत्त्वही त्यांनी सांगितलं। आज त्याचबरोबर या ठिकाणी दरेकरांना आम्ही बोलवलं, तर जे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत, त्याबरोबर स्वयं पुनर्विकास, ज्या आपल्या जुन्या झालेल्या बिल्डिंगचा आपण बिल्डरकडे देतो त्यापेक्षा आपण स्वतः करायचा, त्याला अर्थसहाय्य जिल्हा बँक राज्य बँक करेल, यावरचं उद्बोधक असं भाषण त्यांनी आज या ठिकाणी चांगल्या प्रकारे केलं, जेणेकरून त्या ठिकाणी आलेल्या प्रत्येक माणसाला कुठल्या ना कुठल्या सोसायटीत राहतो तर आपण पण सेल्फ डेव्हलपमेंटकडे गेलं पाहिजे। एक चांगली जागा बिल्डर 10%, 20% देतो, 25% देतो, इथं 100%हून जास्त मिळते। जे त्यांनी उदाहरण दिलं की 300%, 300 स्क्वेअर फुटाची जागा 1200 स्क्वेअर फूट मिळते। हे केवढा मोठा बदल आहे स्वतः डेव्हलप केल्यामुळे। स्वतः डेव्हलप म्हणजे काय मजुरी करायची नाही, बिल्डिंग बांधायचं काम करायचं नाही, पण जिल्हा बँकेच्या तयारी आर्किटेक्ट, इंजिनियर नेमून त्या ठिकाणी काम करून घ्यायचं, हा विषय आहे। तर तो एक अतिशय चांगला विषय हाताळला गेला या ठिकाणी। अनास्कर सहकारी बँकिंग उद्योगातले एकदम मास्टर आहे, राज्य बँकेचे मुख्य प्रशासक आहे, जो गेला आताचा गेल्या मागच्या 10 वर्षातला, त्यामध्ये मात्र सहकार चळवळ कशी राहते की नाही हा प्रश्न उपस्थित झाला होता। परंतु मगाशी मी उल्लेख केला, आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ते ओळखलं, कारण गुजरातमध्ये सहकार आहे, कर्नाटकमध्ये आहे, तामिळनाडू थोडा आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे। हा देशभरात जर पोचवायचा असेल, त्याचं महत्त्व तर त्यांना मदत पण केली पाहिजे। आपल्याला आठवत असेल, गेल्या वर्षी 10,000 कोटी रुपये साखर कारखाने अडचणीत आल्यानंतर मोदींच्या माध्यमातून आपल्या साखर उद्योगाला मिळाले। म्हणजे ह्याच्यातून आपल्याला लक्षात घ्यायला लागेल, हा उद्योग आहे कृषीवर अवलंबून जो उद्योग आहे साखर उद्योग, तर तो आपल्याला जिवंत करणे, एका कारखान्यामध्ये 10,000 लोकांचं फलपोषण होतं, शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात मदत मिळते। आणि म्हणून तो उद्योग अतिशय महत्त्वाचा आहे ओळखून त्यांनी, आणि त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की सहकार चळवळच आपण वाढवली पाहिजे, मोठी केली पाहिजे। त्यामुळे एक चांगले दिवस आता येत आहेत, कारण अमित भाई शहांच्या माध्यमातून अनेक योजना सहकारामध्ये येत आहेत। प्रामुख्याने महिलांना फार मोठं स्थान त्या ठिकाणी दिलं जात आहे। त्यांना जसं आता जिल्हा बँकेचा मगाशी दरेकरांनी उल्लेख केला, 0 इंटरेस्टने आम्ही कर्ज द्यायला तयार आहोत महिलांच्या बचत गटांना, कारण महिला ह्या खऱ्या अर्थाने प्रामाणिक असतात आणि बचत गट त्यांचे निर्माण होतात, पण त्यांना हाताला काम दिलं त्यांचा स्वाभिमान जागृत होतो, आत्मविश्वास वाढतो, घरामध्ये आणि समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण होते। या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये घेऊन बचत गटांना सुद्धा फार मोठं प्राधान्य देण्याची गरज आहे आणि ते आम्ही आमच्यापर्यंत सुरुवात केलेली आहे। आज जे काही प्राची जांभेकर येत आहेत त्यांना त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन होईल, मदत होईल आणि आम्ही सातत्याने हे कार्य पुढे चालू नेणार आहोत। ही संस्था, ती कुठलीही संस्था असो, पतसंस्था असो, सहकारी बँक असेल, जिल्हा बँक, राज्य बँक असेल किंवा अन्य कुठली असेल, त्या ठिकाणी काम करणारा सेवक हा प्रामाणिक असेल
तर त्या ठिकाणी तो काही गैर घडू देणार नाही. म्हणून त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. आपल्या संस्थेचं नाव लौकिक कसा वाढेल आणि बदनामी होणार नाही तर दक्षता घेतली पाहिजे या विषयावर त्यांनी चांगल्या प्रकारे प्रबोधन केलेलं आहे. आमच्या विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोरेताई आल्या होत्या. त्यांनी पण सहकाराचं महत्त्व आपल्या थोडक्यामध्ये आपल्या भाषेमध्ये या ठिकाणी विशद केलं. आज खऱ्या अर्थाने विधानसभेचं कामकाज सुरू आहे आणि बऱ्याचशा मंडळींना येता आलेलं नाही. परंतु अजूनही काही मंत्रिमंडळी ज्येष्ठ झालेले बचत गट आहेत त्यातले 25 आम्ही निवडले. तसे आता एक महिला आली माझ्याकडे म्हणजे 1200 गट आहेत बचत गट. पण हॉलची कॅपॅसिटी बघितल्यानंतर त्या ठिकाणी नुसत्या महिला नको पुरुष पण पाहिजेत, कारण पतसंस्था आणि बँका हे सगळं आहे. म्हणून आपण मर्यादा घातल्या. 25च गटांना आपण म्हणजे 250 महिला आणि इतर 50 असे 300 महिलांना आपण प्राधान्य दिले. पुढच्या वेळेला जर समजा तुम्हाला असं काही करावं असं वाटलं सहकार चळवळीच्या माध्यमातून, मग कदाचित वरईचा डोमस घ्यावा लागेल असं नाही वाटत? नाही, काय घेऊ शकतो आपण आणि घेणार पण. काय एक आता महिलांना पण आत्मविश्वास वाढला. आजच्या परिषदेचं महत्त्व त्यांना कळलं. त्या दृष्टीनं महिलांमध्ये प्रचार आणि प्रसार होणार आहे. त्याचं महत्त्व त्यांना कळणार आहे आणि म्हणून मोठी जागा घेऊ. महिला बचत गटच वेगळा करूया आपण. नाही, मला स्वतःला अटॅचमेंट एवढ्यासाठी आहे त्या सक्षमीकरण महिलांचं जे म्हणतो ना, जसं सहकाराचं सक्षमीकरण, महिलांचं सक्षमीकरण झाल्याशिवाय देशाचं सक्षमीकरण नाही. हा तितकाच खरा आहे. कारण पहिली गुरु असते आपल्या जन्माला आल्यानंतर ती आई असते, महिला असते. व तिचं महत्त्व आपल्याला दिवसेदिवस वाढवायला. धन्यवाद.